कॅनरा बँक सिक्युरिटीज भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। कॅनरा बँकेमध्ये भरती निघालेली आहे आणि या भरतीसाठी महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना यामध्ये फॉर्म भरता येते। तर पहा, कॅनरा बँक सिक्युरिटीज LTD भरती 2025 कॅनरा बँक सिक्युरिटीज लिमिटेडमध्ये DPRM पदांसाठी ही भरती चालू आहे आणि फॉर्म भरणे जे 31 मे फॉर्म भरण्याची ही शेवटची तारीख यामध्ये असणार आहे। यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पेपर सुद्धा नाही आणि ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्याचबरोबर जे फीचा जर विचार केला तर या भरतीमध्ये फी नाही आहे। एक लक्षात, कॅनरा बँकमध्ये पेपर आहे की नाही आहे, त्याचबरोबर उंची वगैरे किती लागते, त्याचबरोबर यामध्ये निवड प्रक्रिया काय असणार आहे कॅनरा बँक भरतीमध्ये, तर पगार किती भेटणार आहे, तर पगार यामध्ये 18,000 पर्यंत तुम्हाला बेसिक पे यामध्ये भेटणार आहे। तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कॅनरा बँक भरतीबद्दल सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। ठीक आहे, तर पहा, कॅनरा बँकेचे सिक्युरिटीज पदांसाठी जे हे भरती निघाली आहे, तर पदाचं जे नाव आहे डिपॉझिटरी पार्टिसिपंट रिलेशनशिप मॅनेजर DPRM या भरतीला म्हटलं जाते। त्याचबरोबर जागा यामध्ये असे नमूद नाही की बा टोटल जागा किती आहे। ठीक आहे, त्याचबरोबर यामध्ये आपण वयाची अट सुद्धा यामध्ये हे नाही नमूद नाही, तर येणाऱ्या दिवसामध्ये माहीतच पडणार आहे। तर वयोमर्यादा जास्त यामध्ये असणार आहे, जवळपास 18 ते 30 पर्यंत यामध्ये बेसिक पाहायला भेटू शकते। त्याचबरोबर यामध्ये जर आपण नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत नोकरीचं ठिकाण आहे आणि फीचा जर विचार केला तुम्ही SC ST OBC EWS NTBC OPN SBC SCBC ACBC कोणत्या कॅटेगरीचे असाल तर यामध्ये फी नाही ठेवण्यात आलेली आहे। तर या भरतीसाठी पात्रता काय, तर यामध्ये आपल्याला ग्रॅज्युएशनवर फॉर्म भरता येते। ग्रॅज्युएशन यामध्ये लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल मुलं मुली तर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल BA BSc BCom मधून तर तुम्हाला कॅनरा बँकेमध्ये फॉर्म भरता येणार आहे। ठीक आहे, तर यामध्ये शिक्षण ग्रॅज्युएशन मागितलेलं आहे, कोणत्याही शाखेतील पदवी यामध्ये पाहिजे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि त्याचबरोबर यामध्ये फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे तर 31 मे 2025 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे आणि तुमचं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर पगार तुम्हाला 18,000 बेसिक पे तुम्हाला यामध्ये भेटणार आहे। ठीक आहे, आता निवड प्रक्रियेचा जर विचार केला तर उंचीची यामध्ये काही अट नाही, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, त्याचबरोबर ग्राउंड यामध्ये होणारच नाही, तर यामध्ये जे पेपर सुद्धा नाही आहे, कारण की जाहिरात मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून। तर जाहिरातीमध्ये जे कुठे या ठिकाणी नमूद त्या ठिकाणी केलं नाही की बा यामध्ये पेपर आहे म्हणून, ठीक आहे, एक्झामिनेशन आहे म्हणून, तर मी ते जाहिरात सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे। शॉर्ट नोटीस त्या ठिकाणी आलेला आहे, तर यामध्ये पेपर नाही आहे असं मला या ठिकाणी वाटत आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। मी कॅनरा बँक सिक्युरिटीज LTD तर या भरतीची ही जाहिरात आहे। तर पहा, DPRM ट्रेनी सेल्स डेव्हलप स्ट्रॅटेजीज फॉर क्रॉस सेलिंग अँड अपसेलिंग फायनान्स प्रोडक्ट अँड सर्व्हिस अँड जनरेटिंग ब्रोकरेज फॅसिलिटेट द onboarding process for new clients, ensuring a smooth and efficient setup of account and services, act as the primary point of contact for all client inquiries and concerns, identify and purchase opportunities to expand the client base, address and resolve client issue and complaints promptly, ensuring high levels of client satisfaction. त्याचबरोबर वर्क एक्सपिरियन्स यामध्ये 2 वर्षाचा पाहिजे। त्याचबरोबर यामध्ये सॅलरी जर पाहिलं आपण 18,000 यामध्ये बेसिक सॅलरी यामध्ये आहे। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता या ठिकाणी, आणि यामध्ये कुठे असं या ठिकाणी जे नमूद नाही केलं आहे की यामध्ये पेपर आहे की नाही आहे भाऊ, यामध्ये म्हणजे असं एक्झामिनेशन असं सुद्धा यामध्ये काही नाही आहे। ठीक आहे, तर यामध्ये कुठेही पेपरचा या ठिकाणी जिक्र केलेला नाही आहे। तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे याबद्दल। तर हे जी जाहिरात होती हे इंग्लिशमध्ये होती, तर याची मी तुम्हाला मराठीमध्ये दाखवून देतो। तर पहा, पदनाम या ठिकाणी DPRM आहे, प्रशिक्षणार्थी विक्री। नोकरीचं जे वर्णन आहे क्रॉस सेलिंग आणि वित्तीय उत्पादने आणि सेवांचे विक्री आणि दलाली निर्माण करण्यासाठी धोरणे विकसित करणे, नवीन क्लायंट्ससाठी
ऑनबोर्डिंग प्रक्रिया सुलभ करणे, खाते आणि सेवांचे गुळगुळीत आणि कार्यक्षम सेटअप हमी देणे, सर्व क्लायंट चौकशी आणि चिंतासाठी संपर्कात प्राथमिक बिंदू म्हणून काम करणे, क्लायंट बेसचा विस्तार करण्यासाठी संधी ओळखणे आणि त्यांचा पाठलाग करणे, कामाचा अनुभव 2 वर्ष, CTC आणि 18,000 महिना निश्चित कामगिरीवर आधारित अतिरिक्त परिवर्तनीय वेतन, उद्योग प्रकार, ब्रोकिंग, त्याचबरोबर कार्यात्मक क्षेत्र, आर्थिक सेवा, गुंतवणूक, पात्रता, कोणत्याही शाखेतील पदवीधर, DPRMसाठी उपलब्ध जागा पाहण्यासाठी. ठीक आहे. तर हे मराठीमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवलं या ठिकाणी या भरतीची जाहिरात.